केक बनवतो। नमस्कार, आज आपण करणार आहोत ओरिओ बिस्किट केक आणि तो पण स्टीलच्या पातेल्यात, ते पण प्रेशर कुकर मध्ये। कोणी बनवू शकेल एवढा सोपा कमी साहित्यात तयार होतो। लगेच आता रेसिपीला सुरू करू। 1 ग्लास दूध, 2 पॅकेट ओरिओ बिस्किट, 1 इनोचं पॅकेट, चोको चिप्स सजावटीसाठी, डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि जाडं मीठ। आपण केक प्रेशर कुकर मध्ये करणार आहोत, तर त्यासाठी मी कुकर मध्ये जाडं मीठ घालून ते कुकर मध्ये पसरवून घेते। तुम्ही बघू शकता मिठाचा रंग वेगळा दिसत आहे। मी हा मीठ बराच वेळा केक बनवताना वापरला आहे। हे मीठ तुम्ही परत परत वापरू शकता। बेकिंग झाल्यानंतर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवू शकता, म्हणजेच हे परत वापरता येतं। आता खाली मी हा स्टँड ठेवते आणि याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर कुकरला गरम करून घेते। तर आता हे बिस्किट्स आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। तर मी बिस्किटला फिरवून घेतले, याची अशी पावडर करून घेतली। आता या पावडर मध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालूया। इथे मी 1 ग्लास दूध घातला आहे, लागलं तर आपण आणखी थोडं दूध घालू शकतो। तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही ओरिओ बिस्किटच्या जागेवर कोणताही बिस्किट घेऊ शकता। माझ्या घरी जेव्हा केक बनत असतो तेव्हा अथर्व मध्ये मध्ये येऊन मला खूप मदत करत असतो। त्याला केक खूप आवडतं आणि त्याला कुकिंगची खूप आवड आहे। बॅटर चांगलं मिक्स झाल्यावर त्यात 1 इनोचं पॅकेट घालू आणि वरून थोडं दूध घालून इनोला ऍक्टिव्हेट करू। असे बबल आले की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटरला एक साइडनेच कंटिन्यू मिक्स करत राहायचं। आता आपलं बॅटर तयार आहे। जसं मी सांगितलं, आपण स्टीलच्या पातेल्यात केक बनवणार आहोत। सर्वांकडे केक टिन नसतो, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता। आता स्टीलच्या भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊया। तर या ग्रीस केलेल्या स्टीलच्या पातेल्यात बॅटर ओतून घेऊया। हे बॅटर सर्व ओतून घेऊ आपण। आता डार्क कंपाऊंड चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे बॅटर मध्ये डिप करूया। यात सुद्धा अथर्व मला बोलला, मम्मा मी तुला हेल्प करतो, आणि आमचं लक्ष नसताना चॉकलेट तोंडात टाकायचं। तर अशा प्रकारे सर्व चॉकलेट आम्ही डिप करून घेतलेत। चॉकलेट थोडे प्रेस करायचे आत। इथे आपला कुकर पण प्रीहीट झालेला आहे। 10 ते 12 मिनिटं प्रीहीट करून घेतलंय। केकचं पातेलं यामध्ये ठेवायचं आहे, तर सावकाश ठेवायचं, कारण कुकर गरम असल्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते। झाकण लावून घेते। तुम्ही बघू शकता झाकणची शिट्टी आणि रिम मी काढून घेतली आहे। झाकण व्यवस्थित लावून 30 मिनिटांसाठी आपण केक बेक करून घेऊ। आता 30 मिनिट झाले आहेत। कुकर उघडून बघूया। छान तयार झाला आहे केक। तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे। आपण टूथपिक घालून बघूया। टूथपिक साफ निघाली म्हणजे केक बेक झाला आहे। यात सुद्धा अथर्व टूथपिकने केकवर खेळत होता। केक थोडा गार झाला की फ्रीज मध्ये अर्धा तासासाठी सेट करायला ठेवते। आपण आता चॉकलेट गनाश करून घेऊया। चॉकलेट गनाशसाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवलंय आणि दुसऱ्या भांड्यात दूध घेऊन छोटे छोटे चॉकलेटचे तुकडे त्यात घालून व्यवस्थित मेल्ट करून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट्स ते घालून घेते। चॉकलेट गनाश आपल्याला स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। आता केक पूर्ण थंड झालेला आहे। थंड झाल्यावर याच्या कडा सुरीने सैल करून घेऊया। नंतर एका प्लेटवर उलटा करून केक काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे केक। एका वाटीत पाणी घेऊन 2 चम्मच साखर पाण्यात ऍड करूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर पूर्णपणे विरघळली की पाणी तयार झालं। आपल्याला हे पाणी आपल्या केकच्या बेसवर पसरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे केकवर थोडं थोडं घालून घेऊ। थोडं चॉकलेट मेल्ट करायला ठेवलेलं त्यातलं थोडं थोडं वरून घालून घेऊ, म्हणजेच केकचा बेस थोडा सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो। मगाशी आपण जो चॉकलेट गनाश तयार केलेला तो केकच्या बेसवर घालून घेऊया आणि चारही साइडने स्प्रेड झालं की प्लेटवर जे चॉकलेट गनाश लागलं होतं ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं। आता आपण केक डेकोरेट करूया। माझ्याकडे चोको चिप्स होते, त्याने मी डेकोरेट करत आहे। तुमच्याकडे वेगळ्या कोणत्याही टॉपिंग्स असतील त्यानेही तुम्ही डेकोरेट करू शकता। तर ओरिओ बिस्किटचा केक आहे, त्यानेही आपण थोडं डेकोरेट करूया। माझ्याकडे चॉकलेट बॉल होतं, तेही मी त्यात डेकोरेटसाठी ठेवत आहे।
यावरही मी चॉकलेट गनाश घालून घेते. तर आपला ओरिओ बिस्किट केक तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी करून पहा आणि कसा झाला तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनवर येतील आणि माझे व्हिडिओ बघायला चुकणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करेल, शेअर करेल, सबस्क्राईब करेल की आम्ही टमाटो